हॅलो फ्रेंड्स, आपण आज बनवणार आहोत झणझणीत असं मिरचीचं लोणचं आणि भाकर। तर हे मी कसं बनवलं त्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत बघा। चला तर मग व्हिडिओ बनवायला स्टार्ट करूया। तर आपल्याला मिरचीचे लोणचं बनवायसाठी लागणार आहे सगळ्यात पहिले फ्रेश हिरव्या मिरच्या। ते मी छान वॉश करून घेतलेल्या आहे। देन छान पुसून घेतल्या, वरची डेट काढून घेतली। देन अशा प्रकारे कट करून घेत आहे। देन चॉपरमध्ये मी बारीक करून घेत आहे। तर इथं चॉपरमध्ये बारीक न करता मी ग्राइंडरमधून बारीक करून घेतलेल्या या मिरच्या, कारण माझ्या घरात लहान मुलं आहे खाणारी, त्याच्यामुळे चॉईस तुमची आहे। बारीक करायची असेल तर बारीक करा, जाडसर ठेवायचं असेल तर जाडसर ठेवा, तर चॉईस तुमची आहे। त्यानंतर मी लसूण अद्रक सुद्धा बारीक करून घेतलेले आहे ग्राइंडरमधूनच। त्यानंतर मी इथे गरम मसाला आपल्याला लोणच्यासाठी लागणार आहे त्यासाठी घेतलेले आहे। धनिया, मिरे, बडीशोप, जिरे, मेथीचे दाणे आणि मोहरी सगळे हे 1-1 चम्मच ऍड केलेले आहे। ते छान असं भाजून मिक्सरमध्ये बारीक करून हे मिरचीमध्ये ऍड करून घेतले। त्यानंतर चम्मच मिरची पावडर, 1 चम्मच हळद, अर्धा चम्मच हिंग आणि चवीनुसार मीठ ऍड केले। त्यानंतर वरून कलोंजी ऍड करून घेतली। त्यानंतर मी काय केले, 2 चम्मच व्हाईट व्हिनेगर ऍड केले आणि गरम सरसोचं तेल असं आवश्यकतेनुसार लोणच्यामध्ये टाकून घेतले। तर तुम्हाला जसं वाटते तसं तुम्ही ऍड करू शकता तेल त्यामध्ये। तर इथं बघू शकता रेडी आहे आपली इथं झणझणीत असं मिरचीचं लोणचं। त्यानंतर इथं भाकरी पण करून घेत आहे मी। तर त्यानंतर भाकरी झाल्यानंतर भाकरीवर असं लोणचं टाकून घेतले। तर सिरियसली गाईज, आपण हे लोणचं कधी पण खाऊ शकतो आणि 3 ते 4 महिने हे आपण स्टोअर करून ठेवू शकतो। तर हे लोणचं तुम्ही नक्की ट्राय करून बघा आणि मला सांगा कसं झालं म्हणून। आणि व्हिडिओ आवडल्यास लाईक, सबस्क्राईब, शेअर करायला बिलकुल विसरू नका। तर भेटूया आपण नेक्स्ट व्हिडिओमध्ये। बाय बाय।